आज आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस आणि आमच्याबरोबर आहे ओम, अभय काका, ऋषी आणि आमचा मित्र अतुल. आम्ही कुठे जात आहोत ते तुम्हाला लवकर कळेलच. मला पण असेच लेन्स काढ हे घे. लेन्स काढ. चष्मा आलेला आहे अतुलचा आणि लावतो आता. अतुल चष्मा आल्याच्या निमित्ताने आज आपल्याला पार्टी देणार आहे. येस, त्याने कबूल केलेलं आहे. पहिल्यांदा तुम्हाला मी एका मंदिरामध्ये घेऊन जाणार आहोत आज. ओके. एक सुंदर मंदिर आहे, सुंदर एरिया आहे तिकडचा. हां तिथे आपण जाणार आहोत. पहिलं मंदिरात दर्शन घेऊन नंतर तुम्हाला जे चष्मा गॉगलची पार्टी आहे ती देण्यात येईल. ओके. सोबत आम्ही फोडून चष्मा. यस. इन्शुरन्स कोणतं देईल? इन्शुरन्स कुठचा तरी आहे. खाली घे वय ती पुढे गेलाय वा तोच वापरतो ना. आणि आता आम्हाला एक नवीन मेंबर ऍड झालेला आहे, विजय पावसकर. पुढे घे विजय पावसकर प्रसिद्ध शिल्पकार कणकवलीचे. आणि आता आपण अजून कुठे जातोय ते अजून गुलदस्त्यातच आहे. आपण कुडाळवरून आता वालावरच्या दिशेने जातोय. शेजार आहे गो कसलं झोपतं मेल्या. नेरूर मध्ये वाटतं या नेरूर. हा नेरूळ आला. पण ह्या बघ आता समोर नेरूर खूप जवळ आमरे गाडी. आता आपण नेरूर मध्ये आलोय. नेरूर मध्ये प्रसिद्ध मंदिर जे आहे कलेश्वर मंदिर मध्ये. मंदिराच्या समोरच एक छोटी चौकोनी पुष्करणी दिसते आपल्याला आणि त्या पुष्करणीच्या समोर मंदिराचा प्रवेशद्वारामधून आत गेलो की टिपिकल कोकणी उतरत्या कौलारू छपराचं सुंदर मंदिर आपल्याला दिसतंय. मंदिराच्या बाजूला एक तळ आहे. तळ सफेद कमळांनी भरलेलं दिसतंय. त्यात काही लाल कमळं पण आपल्याला दिसत आहेत मध्ये मध्ये. आणि हे खास करून बर्डिंगसाठी प्रसिद्ध आहे तळं. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपण बघू शकतो. आणि ह्या तळ्या बाजूलाच मंदिरात शिरतानाच समोर दिसतो तो विस्तीर्ण सभागृह. त्यातले लाकडी खांब. या सभामंडपाच्या पुढे जो अंतराळ आहे त्यातल्या लाकडी खांबांवर आपल्याला दशावताराच्या मूर्त्या लाकडात कोरलेल्या दिसतात. हे त्याचं एक वैशिष्ट्य. लाकडी काम बघ, सुंदर आहे. इथे वामनाचं शिल्प आहे लाकडात कोरलेलं. आणि या साईडला मत्स्य अवतार आहे. त्याच्या 8 दिशांना 8 विष्णू अवतार आहे. तिथे तुम्हाला कुर्मा अवतार दिसतोय. ते वराह अवतार, नृसिंह अवतार, श्रीकृष्ण आणि राम अवतार. सगळं लाकडी बांधकाम आहे. कलेश्वर मंदिराच्या बाजूला एक ब्रह्मदेवाचं मंदिर आपल्याला दिसतं. आतमध्ये सुंदर
लाकडी कोरीव काम आपल्याला दिसतं. आणि ही ब्रह्मदेवाची सुंदर मूर्ती. याच्या तुळयांचं कोरीव काम खूपच सुबक आणि सुंदर आहे. हे मला वाटतं कोकणातल्या सर्व मंदिरांचं वैशिष्ट्य आहे की खांब जरी इथे दगडी दिसत असले तरी त्याच्या वरच्या लाकडी तुळया ह्या सुंदर कोरीव कामाने नटलेल्या असतात. आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला. दुपार झाले, भूक पण खूप लागले, पण पुढच्या डेस्टिनेशनची पण उत्सुकता खूप आहे. खाली खाली घे ना. लेफ्ट टाक ना डाव्या होय होय. विचारते आणि आम्ही आपल्या मेन डेस्टिनेशनला आलेलो आहोत. होय राईट आहे खाली. जागा शूट झालं. तर हे लावू शकतो. दशावतार इथे झाला ना. दशावतारचं शूटिंग इथे झालंय. पुढे आपल्या झाडाकडे लक्ष्मीनारायण मंदिर सावली गाता सावली वालावर. त्याच्याकडे नाश्ता करू मिळेल. तर नाश्ता कुठे मिळेल यावर चर्चा चालली आहे सध्या. मुगाची लाडू भारी. आम्हाला जेवण पाहिजे, मच्छी जेवण. वा सुंदर. इथे लग्न आणि होतात ती. वालावल लक्ष्मीनारायण मंदिर मुख्य प्रवेशद्वार दिसतंय. कौलारू उतरत्या छप्परांचं सुंदर मंदिर. हिरव्यागार झाडीच्या पार्श्वभूमीवर दिसणारा त्याचा कळस. मंदिराचा प्राकारही खूप मोठा आहे आणि विस्तीर्ण आहे. त्या प्राकारामध्ये मंदिराची मुख्य इमारत उठून दिसते. विस्तीर्ण असं हे सभामंडप. लाकडी खांबांनी तोडलेलं लाकडी छत. अंतराळाला दिसणारे हे तुळयांनी सजलेले लाकडी छत आणि त्याखाली दगडी कोरीव कामाने नटलेले खांब आपल्याला दिसतात. खूपच वैशिष्ट्यपूर्ण अशी ही रचना. गाभाऱ्यातील छतावर आपल्याला लाकडात कोरलेले दशावतार आणि अष्टदिक्पाल दिसतील. अतिशय बारीक कलाकुसर केलेले दगडी खांब यांनी गाभारा सजलेला आहे. ही सुंदर लक्ष्मीनारायणाची मूर्ती. छताचं कोरीव काम तुम्ही बघू शकता. मंदिराच्या उजव्या बाजूस एक विस्तीर्ण असं तळं आहे. त्या तळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिराची इमारत खूपच सुंदर भासते. तर हे लक्ष्मीनारायण मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आजूबाजूचा जो एरिया आहे खूप सुंदर एरिया आहे. आपण जातो मापनला लंच करायला. पावणे 4 झालेत. सगळ्यांच घड्याळामध्ये 4:45 झालेत. बट आपल्यासाठी 2 वाजलेले आहेत आणि आम्ही मासे खाणार आहोत. कोण कोण कुठचा मासा खाणार आहे ते आताच ठरवून ठेवा. मी खाणार आहे सुरमई. सर तुम्ही काय खाणार? मोठा मासा कुठला असतो? मोठा मासा देव मासा. ओम तू खाणार आहे कर्ली. कर्ली खायची नाही आमच्या सोबत येऊन. सुरमई खाणार आहे
बोंबील आमच्याकडे मिळत नाही. बोंबील नाही मिळणार ऋषी. मुंबईचा मासा. बोंबील अरे त्या दिवशी मी मागे गोव्यातून घेऊन आलेलो. 200 रुपये किलो आहे गोव्याला. एक नंबर आहे लागतो बोंबील. बोंबील फ्राय एक नंबर. पण ते पाणी काढावं लागतं ना रे. बरं लागतं ना. भारी लागतं. बोंबील फ्राय करतो. हो मागे आणलं. बोंबील झोपलाय. त्यानंतर खायचो करली. मासे झोपलेले आहेत. इसवण जागा आहे. मी काय खाणार? देव मासा जागा आहे. आम्हाला जेवणाला उशीर झाल्यामुळे आम्हाला फक्त बांगडे, सौंदाळा एवढे 2च मासे मिळाले. ओमसाठी आम्ही चिकन ऑर्डर केलं. ओम काय खाता? चिकन. आता आपण जेवून संध्याकाळी 5 वाजता आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनला जात आहोत. आजच्या किल्ले निवती पॉइंट. टेक्निकल खराबी के कारण थोड़ा डिले हो गया है. फिर भी दिल है हिंदुस्तानी. आपको सूर्यास्त सनसेट मिलेगा ही मिलेगा. ओम, तुला माशाच्या ऐवजी चिकन भेटला आज तर काय वाटतं? त्याला काय पण चालतं. काय नाही. रंडम गवर्नमेंट आहे त्याची. तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत निवतीला. आणि आपण कुठे जातो? किल्ले निवतीच्या दिशेने. हो आणि इथे हॉर्नबिल नेस्ट म्हणून एक रिसॉर्ट आहे. ओके, हा दिसतोय आपल्याला हॉर्नबिल नेस्ट रिसॉर्ट. ते तिकडून येतात, त्या बोटी येतात ना, ते तिकडून येतात वाटते. मालवण तारकर्लीतून येतात ना. काय बोटी? हा, बोटीने येतात ते बघायला इकडे. तर आपण आता आहोत हॉर्नबिल नेस्ट मध्ये. आमचं आजच्या दिवसाचं शेवटचं डेस्टिनेशन निवती. समुद्रकिनारा. समुद्रकिनाऱ्यावर थोडी गर्दी होती आणि सूर्यास्त होत आला होता. एंडिंगमुळे एवढं क्राऊड आहे इथे की आपल्याला एक पर्यायी मार्ग दिसतोय. जो पर्यायी मार्ग आहेच खरा, पण पाणी जास्त आहे यावेळी, त्यामुळे सगळ्यांनी ते शूज काढून जावं लागतंय. दीपक सर बघू शकता आपल्याला रस्ता दाखवत आहेत. आणि इथे आपला ओमू शूज घेऊन कसा जाणार आहे त्याची सोय होता ना. आणि शेवटी आपल्या हिरोला सॉक्स काढावेच लागलेत. पण आता रापण बघण्यासाठी हे सगळं करावं लागतं. हा समुद्र किनारा आणि गोल्डन रॉक जो म्हटला जातो. आपल्याला थोडा डिले झालाय. आपण तिथे चहा प्यायला थांबलो. इथे हा गोल्डन रॉक आहे. पण आपल्याला इथेपर्यंत जाता येतं. इथे त्या पॉईंटला हा गोल्डन रॉक पॉइंट तिथे ऋषी आणि दीपक सर फायनली पोहोचलेले आहात. कसं वाटतंय? छान आहे अनुभव. सुंदर आहे. थोडासा ट्रेक आहे. दीपक सर थोडा रिस्की पॅच आहे, पण सांभाळून यायचंय. आपण इथे आलेलो आहोत त्यामुळे हे सावकाश सांभाळून आलेले आहेत. अभय काका, ओम पण आलाय. सांभाळून आणले, पण इथे येताना तुम्ही सांभाळून आलेलं पाहिजे. येस. बाय बाय.